आता बातमी आहे धुळ्यातून। धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांच्या आई नयन कुंवरताई यांची बिनविरोध निवड केलेली आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला। यावरून मवियाने भाजपवर निशाणा साधला। सत्तेचा गैरउपयोग करून अर्ज बाद केल्याचा आरोप करत कोर्टामध्ये दाद मागणार असल्याचं देखील मवियाने म्हटलंय। आपण पाहतोय कालच धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुंवरताई यांची बिनविरोध निवड झाली होती। त्यानंतर आता मवियाने यावर आक्षेप घेतला। बऱ्याच लोकांना वाटतंय की बुवा देशमुख नाना गट आणि जयकुमार भाऊ गट एकत्र झालाय म्हणजे तो कोणीच नाही, तरी पण आम्ही या ठिकाणी लढा उभा केलेला आहे। आणि या ठिकाणी शरयू भावसार यांचा जो अर्ज बाद केलेला आहे तो अन्यायकारक आहे आणि त्यासाठी न्यायालयामध्ये लढाई लढली जाईल। गल्ली तर दिल्ली भाजपाने हुकुमशाही चालू केलेली हे याच्यावरून सिद्ध होतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।